स्केटबोर्ड आणि रोलर स्केटचा वापर खेळ, व्यायाम आणि वाहतुकीसाठी केला जातो. स्केटिंगसाठी स्केटबोर्डचा वापर केला जातो, ज्यामध्ये विविध स्टंट आणि युक्त्या असतात. रोलर स्केटचा वापर मनोरंजन, स्केटिंग, स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी, रोलर डर्बी आणि इतर खेळांसाठी केला जातो. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी स्केटबोर्ड आणि रोलर स्केट उत्पादन व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: वूड, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स, ग्रिप टेप, ट्रक्स, अधेसिव्ह, कप्स अँड शेल्स, व्हेल्क्रो स्ट्रिप्स, फास्टनर, पॅकेजिंग मटेरियल. प्लांट अँड मशिनरी: CNC राउटर कटिंग मशीन, UV प्रिंटिंग मशीन, इंजेक्शन मोल्डिंग मशीन, बेंच बफिंग मशीन, पेंटिंग अँड कोटिंग बूथ, डायज अँड मोल्ड्स, हँड टूल्स. प्रोसेस: सर्वप्रथम सर्व कच्चा माल अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो. त्यानंतर CNC राउटर कटिंग मशीनच्या मदतीने स्केटबोर्ड आवश्यकतेनुसार अचूक आकारात कापला जाईल, ज्यामध्ये स्केटबोर्डच्या शरीररचनेनुसार नाक, शेपटी आणि इत्यादी अचूकपणे कापल्या जातील. त्यानंतर बेंच बफिंग मशीनच्या मदतीने त्याचे फिनिशिंग केले जाईल आणि स्केटबोर्डमधील तीक्ष्ण कडा काढून टाकल्या जातील आणि डेकचा आकार डिझाईननुसार दिला जाईल. पुढील टप्प्यात पेंटिंग आणि कोटिंग बूथमधील स्केटबोर्डच्या पृष्ठभागावर खोल कोटिंग आणि पेंटिंगचे थर लावले जातील. त्यानंतर स्केटबोर्ड अर्धतयार उत्पादन म्हणून तयार होईल. त्यानंतर स्केटबोर्डला ग्लॅमरस आणि आकर्षक लूक देण्यासाठी UV प्रिंटिंग मशीनच्या मदतीने त्यावर UV प्रिंटिंग केले जाईल. यानंतर ब्रशच्या मदतीने स्केटबोर्डच्या वरच्या पृष्ठभागावर मॅन्युअली चिटकवता लावला जाईल आणि ग्रिप टेप मॅन्युअली पेस्ट केला जाईल. तसेच इंजेक्शन मोल्डिंग मशीनच्या मदतीने स्केटबोर्ड आणि रोलर स्केटचे प्लास्टिक भाग वेगळे तयार केले जातील. नंतर मागणीनुसार ते असेंबल करून बाजारात पाठवले जाईल. तर आज आपल्याला स्केटबोर्ड आणि रोलर स्केट उत्पादन व्यवसायाबद्दल माहिती अशा प्रकारे मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे YouTube चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.